नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहे. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने खालीलपैकी कधी संमत केला होता? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने खालीलपैकी कधी संमत केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 18 जुलै 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालवलेले वृत्तपत्र आहे? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालवलेले वृत्तपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले होते? हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 17 सप्टेंबर 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये खालीलपैकी कोणी वर्णन केले होते? महात्मा गांधीजींचे एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये खालीलपैकी कोणी वर्णन केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, रमाबाई रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारतीय कामगार चळवळी जनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, नारायण मेघाजी लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला होता? मोपला शेतकऱ्यांचा उठाव हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, 1907च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती? 1907च्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 1907 सुरत अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कधी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 30 डिसेंबर 1906ला मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, होम रूल चळवळ प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? होम रूल चळवळ ही चळवळ प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, 1916च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एक करार घडून आला होता? 1916च्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एक करार हा घडून आला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लखनौ अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा इल्बर्ट बिल खालीलपैकी कोणी मंजूर केले होते? इल्बर्ट बिल हे खालीलपैकी कोणी मंजूर केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताची पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळामध्ये झाली होती? भारतामधली पहिली जनगणना 1872 मध्ये खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी कायद्याने बंद करण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी ही कायद्याने बंद केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1929 मध्ये सती प्रथा ही कायद्याने बंद केली होती. प्रश्न क्रमांक 21 भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळाला होता? भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रघुराम राजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फुटल्यामुळे चर्चेत आलेले तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निर्मला सीतारामन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ढाका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 होम पेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डीव्हीडी हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? डीव्हीडी हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्टिकल डिस्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या ही सर्वाधिक आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या ही सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 26 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 29 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामधले पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले होते? भारतामधले पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारतामधले पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 34 मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यामध्ये आपला परीक्षेची या शब्दाची आपला विभक्ती ओळखायची आहे. परीक्षेची आपल्या या ठिकाणी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मुलगा आपल्या या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. मुलगा या शब्दाचे आपल्याला अनेक वचन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुलगे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते? खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून होते? भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 1 एप्रिल पासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 37 भारतामध्ये पहिली तागगिरणी खालीलपैकी कोठे सुरू झाली होती? भारतामध्ये पहिली तागगिरणी खालीलपैकी कोठे सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रिसरा या ठिकाणी भारतामध्ये पहिली तागगिरणी ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 38 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यानंतर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H2O या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 41% भाग आपल्याला कधीच दिसत नाही. प्रश्न क्रमांक 42 इस्किमो ही जमात खालीलपैकी कुठल्या ठिकाणी आढळते? इस्किमो ही जमात खालीलपैकी कुठल्या ठिकाणी आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्रीनलँड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लेक सुपेरियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्रे खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रॉयलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? रॉयलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यांमधून गेलेले आहे? कर्कवृत्त हे भारताच्या खालीलपैकी किती राज्यांमधून गेलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 राज्यांमधून कर्कवृत्त हे गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 47 कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहेत? कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगामधील टेकड्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विंध्य पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगामधला सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 मराठवाड्यामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? मराठवाड्यामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे? महाराष्ट्र राज्याने भारताचे खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9.36% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 मांजरा पठार खालीलपैकी कुठल्या भागामधले पठार आहेत? मांजरा पठार हे खालीलपैकी कुठल्या भागामधला पठार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? भामरागड टेकड्या या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोठे केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोठे केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 62 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शंकरराव खरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी आहे ते.